हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी मराठीतून ब्लॉग करणार आहे बिकॉज हा खानदेशी वेडिंग आहे आणि मी हा खूप लेट टाकत आहे बिकॉज मला जराही टाईम नव्हता एडिट करायला आणि माझा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम पण होतं. आणि हे लग्न माझ्या दादाचं आहे. खूप दिवस झाले या लग्नाला. 19 जूनला लग्न होतं, पण मी आत्ता ब्लॉग टाकेल, हा उद्या पोस्ट करेन म्हणजे मी. आणि मी खूप एक्सायटेड आहे, खूप होती एक्सायटेड आणि खूप छान लग्न झालं. तर हे आमच्या घरातलं म्हणजे आमच्या जनरेशनचं लग्न होतं. फर्स्ट नाही बोलू शकत, फर्स्ट माझ्या दीदीचं झालेलं आहे. हे आमच्या जनरेशनचं लग्न होतं दादाचं. तर मी रेडी होतो आहे आणि खाली सगळे लोक आहेत ऑलरेडी आणि मला उशीर झाला रेडी व्हायला. आणि माझ्या मामाची मुलगी पण आहे, मला हेल्प करते सगळ्या गोष्टींमध्ये. आम्ही खाली गेलो आणि त्यालाच म्हणतात मांडव टाकणे. म्हणजे आपल्या घरावरती आंब्याची पानं घालायची आणि मांडव बोलतात त्याला. सो मी ते मांडव करत होते सगळे मामा वगैरे आणि इकडे सगळ्यांची मस्ती चालू आहे. हा विवेक दादा बाहुबली बनून फिरतोय सगळीकडे. पूर्वेश दादा दिसला का कोणाला? नाही दिसला, काळा आहे तो. सॉरी, जॉक्स अपार्ट. सगळे खूप छान दिसत आहेत आणि आम्ही मस्त देव वगैरे आणून, यालाच मांडव बोलतात की त्याच्यात देवांची पूजा होते. आणि मग आम्ही सगळे देव वगैरे आणून आमच्यापासून नाचून घरात न्यायचं असतं. त्यांचं लग्न लावलं होतं, त्यांचं लग्न पण लावलं होतं, पण मी त्याची क्लिप घ्यायला विसरली म्हणजे ओमच्या फोनमध्ये घेतली होती. तर ती क्लिप टाकणार नाही कारण मी तो क्लिप काहीच नाही माझ्याकडे. आणि आम्ही सगळे मस्त नाचलो वगैरे. आणि घरात गेली, मस्त चहाची महफिल होती. सगळ्यांचा उपवास होता, फक्त ज्यांचा उपवास नव्हता त्यांना चहा आणि भज्या नेल्या होत्या मी. इथे वहिनी, मामी, मावशी, तिचे जावा आणि माझी क्यूटची मम्मी जी खूप काम करते बिचारी प्रत्येक लग्नामध्ये आणि बोलते पण खूप. तिचे भाषण ऐका तुम्ही. ही एक मेकअप करून चहा पिते, हे बिचारे काम करताय. मी पण बिचारी काम करते. कुठं मेकअप केलेला आहे? हे या लाईनीतलेच मेकअप वाले. आणि आमची क्यूटशी चेरी, तिला असं वाटतं आम्ही तिला एकटीला टाकलंय बिकॉज तिच्याकडे कोण लक्षच देत नव्हतं, म्हणून ती माझ्याकडे असं पप्पी फेस करून बघत होती. इतनी ऍक्टिंग सेकंड करছে नौटंकी. ओमची चेरी आहे ती, ओम सारखे नौटंकी माझे. आणि हा शंभू म्हणजे माझा मुलगा नाही. आत्ता मी बोलली ना की माझ्या दीदीचं लग्न झालं आहे मागच्या वर्षी. हा तिचा क्यूटचा बेबी बॉय आहे, खूप क्यूट आहे. आणि आता हे संकेतची बडबड ऐका थोडीशी तुम्ही. इतका छान ब्लॉगर बनू शकतो हा पुढे जाऊन. ऐका त्याची बडबड. पाठवलंय त्यांनी हे मडके घेऊन, म्हणजे चौत्र बोलता काहीतरी असं. तर मी आलेलो आहे आता इकडे. त्यांना यायला अजून टाईम आहे, त्यांची तयारी चालू आहे. तर मी पोचलेलो आहे आणि मी इकडे सेट केलेलं आहे दुकान माझं चौत्र्यांचं. तुम्ही पाहत राहा शेवटपर्यंत ब्लॉग. तर भेटू आपण. ॲड करू शकते ही क्लिप, मला वाटत नाही ॲड करेल कारण मी असाच पागलसारखा करत असतो. तर मी इथे अडकी विकायला आलो आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हा रोड बघितल्यासारखा नाही वाटणार तुम्हाला कारण हा रोड इकडचा नाही आहे. समोर तयारी चालू आहे आणि मी ते मडके घ्यायला येणार आहेत आणि मी इकडे उभा आहे. तुम्ही पाहत राहा ब्लॉग, असेच पाहत राहा. कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पटापट आणि व्हायरल करा आमच्या व्हिडिओला. जास्तीच महाग आहे रे. चल मम्मी तुझ्याकडे जाऊ घ्यायला. तो कुंभार काय जास्तीच महागडा आहे. खाली बस पाणी बी टाकून दे. पाणी थोडंसं बाजूला खाली मडक्यात मध्ये.
छोटीशी देवी लाडाची माय लाडाची. इथे सगळे नाचत होते आणि लास्ट सॉन्गला मी नाचायला लागले आणि बंद सॉन्ग. आणि इकडे आमचा परत देवांचा कार्यक्रम चालू केला. राणी घे आणि तू नको घेऊ. पहिले तू घे, तुला सुरुवात होईल. मंगळसूत्रांच्या 2 माटी, 1 सासर, 1 माहेर. सुरेश रावांचं नाव घेते. सौभाग्याचं आहे. आयर मुंबईची मम्मदेवी कलकत्त्याची कालिका. अविनाथचं नाव घेते वाडेकरांची बालिका. एकच दरवेळेस एकच घेते मला तेच आवडतं. वाडेकर रसनी बालिका राहिली का? 2 पोरं होई घ्या. लय शेता बालिका. मावशी सिस्टम काय घेते? हा नवीनच आहे. तिकडे बसले ते आईनी. गाणं बरं आली, आवं. हो, वहिनी, इकडे यावं, तिकडे खायचं बसण्यात इथे या ना. आता आणि जरा पैसे गिऱ्हाईक दिले आहे ना. ना. तुम्ही इथली पुरणपोळी खावाची. हा. हा? आणि हो, तिला वहिनी, बोलायला लागत. खायचं आणि मस्त बसल्यात तिथे या ना. जरा गाणं बिन म्हणू लागवा का काय. असं कसं बाई राहिलं, कोणी नाही म्हणू लागत. असं कसं यायनी हो माय. मी दादाच्या हळदीचं म्हणजे त्याला लावताना क्लिपच नाही घेतला, कारण की माझ्याकडे माझा फोनच नव्हता. खूप. आणि वहिनी क्यूट क्यूट तिचं पण हळद ला. जेवढं म्हणलं तेवढं लाई देवा काय. आमची मम्मी अपने ही धुंद में नाच रही है. यो मा तिचा फेवरेट भाऊ, वो पण अपने ही धुंद में नाच रहे. सब अपने ही धुंद में थे. कुछ किसी को लेन देन नहीं. कौन किधर नाच रहा है, कौन किधर नाच रहा है. खूप मजा आली. पण आता आम्ही म्हणजे मी झोपली आणि नेक्स्ट डे फोनकडे होता फोन. मी पटकन रेडी व्हायला गेली आणि मला खूप टाईम लागला बिकॉज माझा ब्लाऊजचा प्रॉब्लेम होता. आणि पटकन लग्नाला पोचली. लग्न लागलं होतं. मी गेली, लग्न पाहिलं आणि मग मजा केली. खूप फोटोज काढले. मामी आमच्या वहिनीला घेऊन घरी आलो. खूप क्यूट आहेत दोघं. त्यांचा उखाणा आहे का. लग्नानंतर सासूला म्हणता येईल, ननंदला म्हणतात येईल. तुषारराव विठ्ठल मी त्यांच्याकडे. वा. तर आता मी मस्तपैकी तिचं गृहप्रवेश केलं आणि मग हा चला मस्त या. जाऊन जेवलो आणि झोपलो. मी भरपूर क्लिप घेतले नाही बिकॉज फोनला चार्ज. सो बाय गाईज. असंच हसत राहा, खेळत राहा आणि आमच्या दादा वहिनीला तुमचं प्रेम द्या. थँक्यू.